कुणी हल्ल्याची काय नेमकी ती घटना त्याबाबत खालती बघून करते. याच्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये जे जखमी आहे आकाश गुलाबराव ढोंबणे हा जखमी आहे आणि जो आरोपी आहे तो गणेश दिलीपराव वानकडे हा आरोपी आहे. आणि आज कौटुंबिक वादातून ही घटना घडलेली होती. त्याच्यामध्ये कोणताही या ठिकाणी जे कन्वायची मुवमेंट झाली आणि त्या कॅनवायचा किंवा त्या घटनेचा कोणताही या ठिकाणी संबंध नाही. घटना आतमध्ये गल्लीमध्ये झाला. संबंधित जो जखमी व्यक्ती आहेत जखमी होऊन या रोडकडे आला. त्यानंतर त्यांना ॲटोमध्ये नेऊन मेयोमध्ये ॲडमिट करण्यात आलं. संबंधित व्यक्तीची इंजुरी काही एवढी गंभीर नाही आहे आणि स्टेबल आहे. बटकला वरती स्टॅबिंग करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत. तर प्राथमिक नेमकी घटना काय घडली आहे, कुठल्या परिसरात पडतात ते ह्याच्यामध्ये आयचीत गल्ली मंदिर आहे त्या गल्लीच्या त्या ठिकाणी आतमध्ये ती घटना घडलेली आहे. कारण हे कौटुंबिक वाद आहे. सदरचे ते नवरा बायको होते. त्यांच्या पूर्वीचा पती हा आरोपी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये काल त्यांचा मुलगा बाहेर गेला होता पहिला पतीचा आणि तो लवकर सकाळी आला नाही म्हणून पहिल्या पतीने मुलाला तुम्ही व्यवस्थित सांभाळत नाही या कारणावरून हा वाद झाला आणि स्टॅबिंग झाली. संबंधित घटनेचा आपल्याकडे पुढे सुद्धा प्राप्त आहे. आपण संबंधित आरोपीला शोध घेत आहोत आणि जी काही माननीय बोधयांची मुवमेंट झाली त्या मुवमेंटचा कॅनवायचा किंवा त्या ठिकाणचा कोणताही हा संबंधित नाही आहे. तरी सर्वांना आमची विनंती आहे की संबंधित घटना ही जी VIP मुवमेंट झाली त्याच्याशी कृपया करून जोडू नये. सर, सगळ्यात महत्त्वाचं घटनास्थळ आहे आयचीत मंदिरच्या तिथे आपण चौकच्या मागच्या बाजूला आहे आणि ते बडकस चौकापर्यंत त्याचे काही घटनास्थळ घटनेचे काही नाही. त्याच्यामध्ये तो संबंधित व्यक्ती हा पाठीमागे स्टॅबिंग झाल्यामुळे त्याचं ब्लडिंग होत होतं आणि रिक्षा घ्यायसाठी त्या रोडवरती आलं. त्यामुळे ते जे काय ब्लड होतं ते ब्लड या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळं घटनाही या ठिकाणची नाही आहे. त्या ॲटोमध्ये त्याला वाहनासाठी तो या रोडवरती आलेला आहे. म्हणजे एक VIP मुवमेंटचं कॉन्व्हॉय जात होता तर काय वास्तव आहे त्याच्यामध्ये? नाही. याच्यामध्ये जे VIP मुवमेंट कॅनवाय झाल्यानंतर कॅनवाय समोर आपलं बडकत चौक क्रॉस केल्यानंतर संबंधित जखमी व्यक्ती हा ॲटोमध्ये बसण्यासाठी किंवा मेडिकल ट्रीटमेंटसाठी जाण्यासाठी तो रोडवरती आलेला होता त्या ठिकाणी. त्यामुळे त्याचं ब्लड आपल्याला पडलेलं दिसतं. त्यामुळे संबंधित आरोपीने ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होतो काय नाही. याच्यामध्ये जे कौटुंबिक वादातून ही घटना घडलेली आहे. त्यांच्या पत्नीच्या पहिल्या पतीपासून जो मुलगा आहे त्याच्या मुलाच्या मिसिंग किंवा तो मुलगा घरी आलेला नव्हता याच्यावरून वाद झालेला होता आणि त्याच्यामध्ये आपण पुढच्या ज्या जखम कोणत्या स्वरूपाच्या आहे त्याच्या अनुषंगाने आपण मेडिकल ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण तो गुन्हा नोंदवू आणि जो आरोपी आहे आरोपीच्या लोकेशनवर आमची टीम गेलेली. सर क्या है पूरा